माझे नाव निकिता आहे. आम्ही 4 बहिणी आणि आमचा एक भाऊ होता. आमचा भाऊ 3ऱ्या क्रमांकाचा होता आणि माझ्या 2 मोठ्या बहिणींपेक्षा लहान होता. माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींचे लग्न झाले होते. आता आमच्या भावाचं लग्न ठरवायचं होतं, पण तो लग्न करायला तयार नव्हता. त्याचं म्हणणं होतं की आधी तो उरलेल्या दोन्ही बहिणींचे लग्न लावून देईल, त्यानंतरच स्वतःचं लग्न करेल. आई त्याला खूप समजावत होती की तू आधी लग्न कर, घरात सून येईल तर मला मुलींचे लग्न लावायला सोपं जाईल. पण तो आईचं काहीच ऐकत नव्हता. पण मी मात्र माझ्या आईला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी अगोदर माझं शिक्षण पूर्ण करू इच्छिते, त्यामुळे मला लगेचच लग्न करायचं नाही. माझी सर्वात लहान बहीण मात्र अभ्यासात फारशी रस घेत नव्हती. मी आईला सांगितलं की तुला वाटत असेल तर तिचं लग्न कर. माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. माझ्या खालोखाल अजून एक बहीण होती. माझा भाऊ ज्या कॉलेजमध्ये शिकत होता तिथलाच त्याचा एक मित्र अधूनमधून आमच्या घरी येत असे. दिसायला तो खूप देखणा होता आणि माझ्या भावाच्याच वयाचा होता. पण मला जाणवायचं की तो जेव्हा आमच्या घरी यायचा तेव्हा तो सतत मला एकटक पाहायचा आणि हळूच स्मित हास्य करत असायचा. पण मी कधीही त्याच्या हसण्याला प्रतिसाद दिला नाही. माहीत नाही तो स्वतःला काय समजायचा. एकदा मी घरी एकटीच होते तेव्हा तो माझ्या भावाबद्दल विचारत आमच्या घरी आला. तेव्हा मला जाणवलं की तो माझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण तेवढ्यात आई घरी आली आणि तो घाबरून निघून गेला. हळूहळू मी त्याचे इशारे समजत होते आणि तो मुलगा मला नकोसा वाटू लागला होता. दिसायला जरी तो छान होता तरी त्याची नजर सतत माझ्यावर होती. पण मी त्याच्याविषयी आईला किंवा भावाला काहीच सांगितले नाही. मला नव्हतं वाटत की माझ्या भावाची त्याच्याशी मैत्री बिघडावी. पण जेव्हा जेव्हा तो आमच्या घरी यायचा तेव्हा मी दुसऱ्या खोलीत निघून जायचे, कारण मला जाणवायचं की त्याची नजर मला शोधत असते. मी अभ्यासात लक्ष देत होते आणि फालतू गोष्टींपासून लांब राहायचे, कारण मला भीती वाटायची की मी चुकीच्या गोष्टींमध्ये अडकले तर अभ्यासाचं नुकसान होईल. काही दिवस असेच गेले. एक दिवस मी कॉलेजला गेले होते. जेव्हा घरी परत आले तेव्हा पाहिलं तर घरी काही पाहुणे आले होते. पण ते पाहुणे अगदी अनोळखी वाटत होते. मग माझ्या लहान बहिणीने सांगितलं की हे दादाच्या मित्र अमरच्या कुटुंबातील लोक आहेत. मी विचारलं, अरे त्याचं कुटुंब आपल्याकडे काय करतंय? तेव्हा माझी बहीण हसत म्हणाली, तुझं अमरबरोबर लग्न ठरवायला अमरची आई आली आहे. हे ऐकून मी अक्षरशः थक्क झाले. मी म्हणाले, या मुलाची एवढी हिंमत की त्याने स्वतःच्या आईला माझं स्थळ मागायला पाठवलं. माझी बहीण म्हणाली, ताई काहीही म्हण, मुलगा खूप छान आहे आणि तुला माहीत नाही दादाच्या सगळ्या मित्रांमध्ये अमर सर्वात श्रीमंत आहे. त्याचे बाबा आता या जगात नाहीत, पण ते त्याच्या कुटुंबासाठी खूप संपत्ती मागे सोडून गेले आहेत आणि ही सगळी अमरच्याच नावावर आहे. जर तुझं लग्न त्याच्याशी झालं तर तूच त्या घरात राणीसारखी राहशील. तेव्हा मी माझ्या बहिणीवर चिडत म्हणाले, तू गप्प बस. मी आईला आधी स्पष्टपणे सांगितलंय की मी सध्या लग्न करणार नाही. मला अगोदर माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर नोकरीही करायची आहे. आपण मध्यमवर्गीय आहोत आणि आपल्यावर वडिलांचं छत्रही नाही. फक्त एक भाऊ आहे आणि त्याच्याच कमाईवर आपल्या सर्व गरजा भागवल्या जातात. शेवटी आपण किती दिवस त्याच्यावर ओझं बनून राहणार? मला नोकरी करून माझ्या भावासोबत घर चालवायचं आहे. मला पूर्ण खात्री आहे की आई या नात्यास नकार देईल. माझं बोलणं ऐकून बहीण म्हणाली, अगोदर तू या लोकांना जाऊ दे, मग बघू काय होतं. त्यानंतर मी फ्रेश होण्यासाठी गेले होते. जवळजवळ 2 तास आमचं घर पाहुण्यांनी गजबजलेलं होतं. नंतर ते लोक निघून गेले. थोड्या वेळाने आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, तू खूप भाग्यवान आहेस निकिता. तुला माहीत आहे का तुझं स्थळ कुठून आलं आहे? अमरच्या घरून. अमरने स्वतःच्या आईला आणि बहिणीला तुझा हात मागायला पाठवलं होतं. त्याने तुला स्वतः पसंत केलं आहे आणि बघ ना, एवढ्या मोठ्या घरातले लोक स्वतः चालत आपल्या घरी आले होते. तुला माहीत नाही, त्याची आई तर कोणाच्याच घरी जायची नाही, पण आपल्यासारख्या गरिबांच्या घरी आपल्या मुलाच्या इच्छेखातर आली. मी त्या मुलांच्या घरच्यांना होकार दिला आहे, कारण मला अमरमध्ये एकही कमी वाटली नाही. तो खूप श्रीमंत आहे. त्याचे वडील मरण्यापूर्वी सगळी मालमत्ता त्याच्या नावावर करून गेले आहेत. तू तिथे खूप सुखी राहशील. मी आईला विचारलं, तू खरंच त्यांना होकार दिला आहेस? आई म्हणाली, हो, मला वेळच लागला नाही होकार द्यायला, कारण असं स्थळ नशीबवान मुलींनाच मिळतं.
तुला माहीत आहे का, त्या मुलाच्या आईने आणि बहिणीने तुला पाहिलं देखील नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं, आमच्या मुलाने जिची पसंती केली आहे ती नक्कीच चांगली असेल. आम्ही तरीही त्यांना तुझा फोटो दाखवला. पण तू कॉलेजमधून कधी आलीस? तू घरी आली आहेस हे मला माहीत असतं तर मी तुझी भेट त्यांच्याशी करून दिली असती. पुढच्या आठवड्यातच ते लग्नाची तारीख ठरवायला येणार आहेत. तुला माहीत नाही या नात्यामुळे मी आणि तुझा भाऊ किती खुश आहोत. मी आईला म्हणाली, आई तू शुद्धीत आहेस ना? तुला माहीत आहे का तू काय बोलते आहेस? आई म्हणाली, शुद्धीत तर आता तुला यावं लागेल. सोड हा नोकरी करण्याचा हट्ट आणि शांतपणे लग्न करून स्वतःचं घर बसव. मी म्हणाले, आई मला तो मुलगा आवडत नाही. मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही. आई म्हणाली, तुला सांगितलं ना, मी त्यांना होकार दिला आहे आणि ते खूप श्रीमंत लोक आहेत. जर लोकांना समजलं की तू त्या मुलाला नकार दिला आहेस तर लोक आपल्याला मूर्ख समजतील. म्हणतील, इतकं छान स्थळ या लोकांनी नाकारलं. अमर खूप चांगला मुलगा आहे. फक्त त्याचं शिक्षण पूर्ण होऊ दे. मग तो स्वतःचा व्यवसाय सांभाळेल. आणि तरीही त्याचे वडील त्याच्या नावावर एवढी संपत्ती ठेवून गेले की त्याला व्यवसाय करण्याची गरज नाही. माझी आई आनंदाने मला मिठी मारत म्हणाली, तुला माहीत नाही ग, मी या नात्यामुळे किती खुश आहे. मी तर असंच काहीसं नातं माझ्या धाकट्या मुलीसाठीही मिळावं असं मनोमन प्रार्थना करत होते. तुझ्या 2 मोठ्या बहिणी तर गरीब बिचाऱ्या किती त्रासात आयुष्य जगत आहेत. पण तुझ्या बाबतीत मला काहीच काळजी वाटत नाही. कारण तुझ्या घरात जाणार आहेस ते लोक तर श्रीमंतीसाठी प्रसिद्ध आहेत. मी म्हणाले, आई तू काय बोलत आहेस? तू फक्त अमर श्रीमंत आहे म्हणून त्याच्याशी माझं लग्न करायचं ठरवतेस का? तो श्रीमंत असला आणि त्याने मला सुख दिलं नाही तर मग त्या श्रीमंतीचा उपयोग काय? आई म्हणाली, शुभ शुभ बोल. तू तिथे का नाही सुखी होणार? शेवटी अमरने तुला स्वतः निवडलं आहे. तो तुला प्रेम का देणार नाही? तो नक्कीच तुझ्यावर प्रेम करेल. मला आईचा खूप राग आला होता. कारण माझ्या इच्छेशिवाय तिने मुलाकडच्यांना होकार कसा काय दिला? माझ्या घरी सगळे या नात्याने खूप खुश होते. पण मी तर शिकू इच्छित होते. पण कुणालाच माझ्या इच्छेची जाणीव नव्हती. मी भावाजवळ बोलण्याचा प्रयत्न केला पण भाऊ म्हणाला, अमर खूप चांगला मुलगा आहे. मला तर नेहमी वाटायचं की माझ्या कुठल्या तरी बहिणीचं लग्न अमरच्या घरी व्हावं. तू कल्पनाही करू शकत नाहीस त्याने तुला निवडलं. तो आणि आपण यांच्यात कुठेच साम्य नाही. पण तरीही त्याने तुला पसंत केली आहे आणि आपल्या घरच्यांकडून लग्नाची मागणी पाठवली. मी खूप खुश आहे. आता मी लवकरच तुमचं लग्न करून टाकेन. भावाची ही प्रतिक्रिया ऐकून मी सुन्न झाले. कोणीतरी माझं म्हणणं ऐकावं, समजून घ्यावं एवढंच मला वाटत होतं. मला नोकरी करायची होती पण भावाने सरळ सांगितलं, या घराची जबाबदारी मी एकटाच घेण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे तुला काम करण्याची गरजच नाही. आणि मग घरच्यांच्या आनंदासाठी मी माझा आनंद बाजूला केला. सगळ्यात जास्त राग मला अमरवर येत होता. कारण त्याने आमच्याकडे लग्नासाठी मागणी पाठवली आणि त्यामुळे माझं स्वप्न तुटलं. माझ्या मनात त्याच्यासाठी अजिबात भावना नव्हती आणि त्या मागणीनंतर तर मी त्याच्यावर आणखीन चिडली. 1 आठवड्याच्या आत त्याच्या कुटुंबाने आमच्याकडे येऊन लग्नाची तारीखही ठरवून टाकली. माझ्यासाठी खूप गिफ्ट्स आणले पण मी त्यातलं एकही उघडून पाहिलं नाही. कारण ना मला लग्नात काही रस होता ना त्या घरात. पण ज्यांना ज्यांना समजलं की माझं लग्न मोहिते इंडस्ट्रीचा मालक अमर मोहितेशी ठरलं आहे तेव्हा सगळे मला भाग्यवान म्हणायला लागले. अमर माझ्या भावाचा मित्र होता. त्याने अनेक वेळा माझ्या भावाला मदतही केली होती. जेव्हा जेव्हा भावाला पैशांची गरज पडायची तेव्हा त्याने मदत केली होती आणि भाऊही प्रामाणिकपणे त्याचे पैसे परत करत असे. आता घरात सगळीकडे लग्नाचं वातावरण होतं. आईने माझ्यासाठी खूप काही साठवून ठेवलं होतं. पण अमरने भावाला आधीच सांगितलं होतं की त्याला ना हुंडा पाहिजे ना दागिने, त्याला फक्त मीच हवी होते. या गोष्टीसाठी तर माझे घरचे तर त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे खूप उपकार मानू लागले होते. शेवटी माझ्या लग्नाचा दिवस उजाडला. त्या दिवशी मी खूप रडले होते कारण माझी सर्व स्वप्न तुटून पडली होती. आणि मग माझी पाठवणी होऊन सासरी आले. माझ्या सासरचं घर इतकं श्रीमंत होतं की लग्नात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. अमरचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. माझं त्या घरातही खूप छान स्वागत झालं. अमर खूप खुश दिसत होता पण मी मात्र खूप उदास होते. पण आता जे काही झालं होतं तेच माझं आयुष्य आहे म्हणून मी मनाशी ठरवलं होतं की मागचं सर्व विसरून मला नवीन आयुष्य सुरू करावंच लागेल.
कारण आता तर माझं लग्न झालं होतं. त्यात काहीही बदल शक्य नव्हता. मी नववधू होऊन नवऱ्याच्या खोलीत त्याची वाट पाहत होते. कदाचित मला फार वेळ वाट पाहावी लागणार होती, कारण हे लोक श्रीमंत होते. रात्री उशिरा झोपणं त्यांच्यासाठी नवीन नव्हतं. मी खोलीत सर्वत्र नजर टाकत होते. खोलीची सजावट फारच सुंदर होती. एक वेगळ्याच प्रकारचा सुवास दरवळत होता, जो मला खूप आवडला. रात्री साधारण 2 वाजता अमर खोलीत आला. तो माझ्याजवळ बसला आणि प्रेमाने माझा हात धरत म्हणाला, "तुला माहीत नाही मी आजच्या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होतो. शेवटी तू आज माझ्यासमोर माझी बायको होऊन बसली आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. खूप वेळा मी माझं प्रेम तुला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीतरी मध्ये यायचं किंवा तूच माझ्यापासून लांब लांब राहू लागली होतीस. म्हणून मी ठरवलं की मी तुझ्या भावनांना दुखावणार नाही. मी तुला माझी बायको बनवून तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. म्हणून मी माझ्या घरच्यांना माझ्या पसंतीबद्दल सांगितलं आणि माझी आई आणि बहीण आनंदाने तुझा हात मागायला गेल्या." मी काहीच बोलत नव्हते. तो म्हणाला, "तू काही बोलणार नाहीस का? तुला मी आवडत नाही का?" मी म्हणाले, "नाही, असं काही नाही. तू खूप चांगला आहेस." मी हे म्हटलं आणि तो हसला. मी आणखीन काही बोलणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने एक्सक्यूज मी म्हटलं आणि उठून एका कोपऱ्यात जाऊन फोन अटेंड करू लागला. मला कळेना एवढ्या रात्री कोणाचा फोन असेल. मी वाट पाहत होती तो बोलून परत माझ्याजवळ येईल. शेवटी मी त्याची बायको होते आणि आता माझ्या मनात त्याच्यासाठी सौम्य भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. तसेही जुन्या गोष्टी आठवून काही उपयोग नव्हता. माणसाने नवीन आयुष्य आनंदाने सुरू करावं हेच योग्य होतं. त्यामुळे या विचाराने मी थोडी खुश होऊ लागले होते. पण माझ्या या थोड्याशा आनंदाला अचानक कुणाची तरी नजर लागली. कॉलवर बोलून झाल्यानंतर माझा नवरा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "सॉरी निकिता, अजून तुला थोडा वेळ वाट पाहावी लागेल. माझा एक मित्र अमेरिकेतून माझं लग्न अटेंड करायला आलाय. तो आज सकाळी येणार होता, पण त्याची फ्लाईट उशिरा लँड झाली, म्हणून त्याला यायला उशीर झाला आणि त्याला माझं लग्नही बघायला मिळालं नाही. तो इथे फारसं कोणाला ओळखत नाही, म्हणून मीच त्याला एअरपोर्टवरून घेऊन येतोय. हे काम माझ्याशिवाय दुसऱ्यांनी केलं असतं तर मला जावं लागलं नसतं. पण मी 1 तासात परत येतो. फक्त तू माझी वाट बघ. आणि हो, मी पहिल्या रात्री तुला देण्यासाठी गिफ्ट घेतलं होतं. ते गिफ्ट आईकडून आणायलाच विसरलो आहे. ते तसंच तिच्याजवळ आहे. ते देखील घेऊन येतो. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी जाऊ न." मी म्हटलं, "हो, तुम्ही जा." तेव्हा तो म्हणाला, "तुला या नववधूच्या कपड्यात खूप त्रास होत असेल. तू एक काम कर, हे कपडे बदल आणि आरामदायक कपडे घाल. या अवजड कपड्यांमुळेच थकवा जाणवत असेल. मी येतोच आणि मग मी स्वतःच्या हाताने तुला तुझं गिफ्ट देईन." हे बोलून तो हसला आणि बाहेर निघून गेला. मी विचार केला, आपत्कालीन गोष्टी कोणासोबतही होऊ शकतात. तो येईपर्यंत मी दुसरे कपडे घातले आणि थोडी फ्रेश होते असा विचार केला, कारण माझा मेकअपही खराब झाला होता. मी कपाट उघडलं तर आत एकापेक्षा एक सुंदर डिझायनर कपडे ठेवले होते. त्यातून मी एक साधा ड्रेस निवडून घातला आणि थोडासा मेकअप केला आणि पुन्हा बेडवर बसून अमर येण्याची वाट पाहू लागले. मी बेडवर बसून थकले तेव्हा खोलीतच थोडी इकडे तिकडे चालत राहिले. 1 तास उलटूनही तो आला नव्हता. मी शेवटी थकून परत बेडवर येऊन झोपण्याचा विचार केला. तेवढ्यात मला काहीतरी आवाज येऊ लागला. जणू खूप लोक एकत्र आहेत आणि कोणीतरी रडत आहे. माझं मन खूप घाबरलं. मला काहीच कळेना की काय घडतंय. तेवढ्यात खोलीचं दार उघडलं आणि माझी नणंद रडत रडत आत आली आणि मला घट्ट मिठी मारत म्हणाली, "वहिनी, दादा." इतकं बोलून ती जोरजोरात रडू लागली. मी काही समजू शकत नव्हते. मी तिला विचारलं, "काय झालं? तू का रडतेस?" तेव्हा ती म्हणाली, "वहिनी, तुम्हाला माहीत नाही का? दादा आता या जगात नाही." तिचं हे बोलणं ऐकून मी हादरून गेले. मी म्हणाले, "तू हे काय बोलते आहेस? ते तर फक्त त्यांच्या मित्राला घेण्यासाठी गेले आहेत." ती म्हणाली, "नाही वहिनी, दादाचा रस्त्यात अचानक अपघात झाला आणि तो जागीच गेला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सगळे तुम्हाला बोलवत आहेत, खाली चला." हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तिथे स्तब्ध उभी राहिले. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. माझी नणंद माझा हात धरून मला खाली घेऊन गेली. मी खाली गेले आणि पाहिलं की एका पांढऱ्या चादरीमध्ये गुंडाळलेला मृतदेह जमिनीवर ठेवलेला होता आणि आजूबाजूला खूप सारे लोक जमले होते. माझी सासू, माझ्या नवऱ्याचा भाऊ आणि बहिणी सगळे जोरजोरात रडत होते.
माझा विश्वासच बसत नव्हता की जो माणूस काही वेळापूर्वी माझ्याशी बोलून गेला होता तो इतक्यातच कसा मरण पावू शकतो. मी रडायला लागले. मला वाटत होते की माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अजून तर मी नवविवाहित होते. माझ्या सासरी येऊन मी पूर्ण एक रात्रसुद्धा राहिले नव्हते. तोवरच मी विधवा देखील झाले होते. माझी सासू मला जवळ घेऊन रडत होती आणि म्हणत होती, पाहिलंस ना, तुझा नवरा तुला सोडून गेला. माझी आईसुद्धा तेथे पोहोचली होती. माझ्या भावाची तर रडून रडून अवस्था खूपच वाईट झाली होती, कारण त्याचा मित्र या जगातून निघून गेला होता. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस होता. अमरचा चेहरा माझ्या नजरेसमोरून जातच नव्हता. मी रडता रडता बेशुद्ध पडले आणि अमरच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. माझी आईसुद्धा मला पाहून खूप रडत होती. ती म्हणत होती, माझ्या मुलीला तिच्या आयुष्यात आनंद मिळायला लागला होता, पण एवढं मोठं दुःख तिच्या आयुष्यात येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी इतकी रडत होते की माझी अवस्था वेड्यासारखी झाली होती. सतत नवऱ्याची आठवण काढत काढत मी वेड्यासारखी वागू लागले होते. पण मी शुद्धीत होते. मला हे दुःख सहनच होत नव्हतं की माझा नवरा मला इतक्या लवकर कसा सोडून गेला. तो तर फक्त आपल्या मित्राला एअरपोर्टवरून आणायला गेला होता. त्याने सांगितलं होतं की 1 तासात परत येतो, पण मला तो असं सोडून गेला की कधी परत आलाच नाही. तेव्हाच माझ्या सासूबाईंनी माझ्या आईला सांगितलं की ही आमच्या मुलाची विधवा आहे, त्यामुळे ही आमच्याच घरी राहील. काही दिवस गेले. माझे घरचे त्यांच्या घरी परत गेले आणि मी माझ्या सासरी नवऱ्याची विधवा म्हणून राहू लागले. आता माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला 1 आठवडा झाला होता. तेव्हाच माझी तब्येत खूप बिघडली. सासूबाईंनी मला औषध घेण्यास सांगितलं. ते औषध घेतल्यानंतर माझ्या डोक्यात प्रचंड दुखायला लागले आणि मला सारखी झोप येऊ लागली. एक दिवस माझी तब्येत फारच बिघडली. मला श्वास घेणंही कठीण होऊ लागलं. मी श्वास घेण्यासाठी वेड्यासारखी हालचाल करू लागले. कधी स्वतःला मारू लागले तर कधी घरातील वस्तू फेकून देऊ लागले, कारण की फक्त श्वास घ्यावा इतकंच मागत होते. आणि मग मी तडफडत बेशुद्ध झाले. कदाचित 2-3 दिवस मी बेशुद्ध होते, पण जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा पाहिलं की मी हॉस्पिटलमध्ये आहे. माझ्या बाजूला एक नर्स होती. ती मला म्हणाली, आता कसं वाटतंय? मी म्हणाले, मी ठीक आहे. ती म्हणाली, 1-2 दिवसात तू पूर्णपणे बरी होशील आणि मग तुला तुझ्या खोलीत पाठवण्यात येईल. हे ऐकून मी हादरले. मी म्हणाले, तुम्ही मला कुठल्या खोलीत पाठवणार आहात आणि माझं कुटुंब कुठे आहे? मला काय झालं होतं? तेव्हा ती नर्स म्हणाली, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. इथे फक्त वेडे लोकच येतात. इथे त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब तर येत नाही ना. मी आश्चर्याने म्हणाले, काय? कुठलं हॉस्पिटल? तर ती नर्स हसत म्हणाली, अहो मॅडम, हे तर वेड्यांचं हॉस्पिटल आहे, जिथे तुला ॲडमिट केलं आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये जे मानसिक रुग्ण असतात त्यांना इथे ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. मी लगेचच म्हणाली, पण मी तर वेडी नाही. तेव्हा ती नर्स माझ्याकडे पाहून जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली, सगळे वेडे हेच म्हणतात की मी वेडा नाही. तुझ्यासारखा प्रत्येकजण इथे आल्यावर हेच म्हणतो. हे बोलून ती हसत हसत पुढे निघून गेली. मी इकडे तिकडे पाहिलं तर खूप सारे पेशंट होते, जे बेडवर पडले होते आणि विचित्र हावभाव करत होते. हे पाहून माझ्या अंगावर शहारे आले. खरंच मी एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होते. पण मी इथे कशी आली? मी तर वेडी नाही. सतत हाच विचार करत माझं डोकं दुखायला लागलं. मी जोरजोरात ओरडायला लागले, मला सोडा, मी वेडी नाही. माझी अवस्था फारच खराब झाली होती. मला विचित्र प्रकारच्या औषधांचा डोस दिला जात होता, ज्यामुळे मी शुद्धीवरच राहत नव्हते. मी बेशुद्ध अवस्थेत एका कोपऱ्यात पडून राहत असे. मला अजूनही समजत नव्हतं की मला येथे कोण घेऊन आलं. इथे वेड्यांसाठी वेगवेगळ्या छोट्या छोट्या खोल्या होत्या, अगदी एका तुरुंगासारख्या. मला अशाच एका छोट्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. त्या खोलीत राहून मला असं वाटत होतं की मी कोणत्या तरी गुन्ह्यासाठी कैद झाली आहे. इथल्या पेशंटने एकमेकांना इजा करू नये म्हणून त्यांना स्वतंत्र ठेवण्यात येत होते. मी वारंवार नर्सला ओरडून सांगत होते, मी वेडी नाही. मला इथे कोण घेऊन आलं हे कृपया मला सांगा. माझ्या घरच्यांना फोन करा. मला इथून जायचं आहे. पण माझ्या आवाजाकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. मी रोज याच पद्धतीने ओरडत राहायचे आणि सतत विचार करत राहिल्यामुळे माझं मानसिक स्वास्थ्यही कमकुवत होऊ लागलं होतं. एक दिवस मध्यरात्रीची वेळ होती. मी माझ्या खाटेवर झोपली होते. तेव्हा एक नर्स माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तू तर खूप सुंदर आहेस. तू खरंच वेडी नाहीस का? माझं मन आशेने भरून आलं.
वाटलं कदाचित ती माझी मदत करणार असेल, म्हणून इथून बाहेर काढणार असेल. मी लगेच म्हणाले, हो, मी खरंच वेडी नाही. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, मग मी तुझी मदत करीन, पण त्यासाठी तुला डॉक्टरला खुश करावे लागेल. मला समजलंच नाही की ती कोणत्या डॉक्टरबद्दल बोलत होती. मी विचारात बुडून गेले होते. मला अशी विचारात पाहून ती म्हणाली, अगं काळजी करू नकोस, मी तुला इथून बाहेर काढेन. मला माहीत आहे तू वेडी नाहीस. तिचं बोलणं ऐकून मी खुश झाले. मला वाटलं की खरंच ती माझ्यासाठी काहीतरी चांगलं करणार आहे. पण ती माझी मदत करत नव्हती. ती तर एका मोठ्या प्लॅनिंगने माझ्याजवळ आली होती. ती मला घेऊन सिनियर डॉक्टरच्या केबिनमध्ये गेली. त्या डॉक्टरला तिने सांगितलं, डॉक्टर साहेब, मला माहीत आहे ही बिचारी वेडी नाही. हिला तुमच्या मदतीची गरज आहे. डॉक्टरने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं आणि म्हणाले, हो, मी हिची नक्कीच मदत करेन. मी पटकन डॉक्टरांसमोर हात जोडले. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी हात जोडून वारंवार मान हलवत होते. कृपया डॉक्टर साहेब, मला इथून बाहेर काढा. मी वेडी नाही. तेव्हा तो डॉक्टर पटकन माझे हात पकडून म्हणाला, हो, मला माहीत आहे तू वेडी नाहीस, म्हणूनच तर तुला इथे बोलावलं आहे. तो म्हणाला, तू इथे बस, मी येतो. त्याचं ऐकून मी थोडी शांत झाले आणि खुर्चीवर बसले. डॉक्टर आणि नर्स दोघेही केबिनच्या बाहेर गेले आणि डॉक्टरने बाहेरून दरवाजा बंद केला. मी पाहत होते की ते दोघे काहीतरी बोलत होते. ते दोघं मला खिडकीतून स्पष्ट दिसत होते. मी खिडकीजवळ गेले आणि त्यांची चर्चा ऐकण्याचा प्रयत्न केला. मी पाहिलं की डॉक्टर आपल्या खिशातून नोटांचं एक मोठं बंडल काढून नर्सला देत होता आणि म्हणत होता, आज तू खरंच माझं मन जिंकलंस. ही मुलगी तर खरंच खूप सुंदर आहे. आता तू जाऊ शकतेस. माझ्या काहीच लक्षात येत नव्हतं की हे काय चाललं आहे. डॉक्टर परत केबिनकडे येत होता. हे पाहून मी पटकन जाऊन खुर्चीवर बसले. डॉक्टर आत येताच दरवाजा आतून बंद करू लागला. तेव्हा मी घाबरून उभी राहिले आणि म्हणाले, डॉक्टर साहेब, तुम्ही दरवाजा का बंद केला आहात? तो माझ्याजवळ येत म्हणाला, अगं घाबरू नकोस, मला फक्त तुझी मदत करायची आहे. असं म्हणत तो हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला आणि मला स्पर्श करू लागला. मी त्याला जोरात ढकललं तर तो मागे जाऊन सावरला, पण त्याने माझ्या तोंडावर जोरदार कानफडीत मारली आणि ओरडून म्हणाला, तुझ्या सौंदर्यासाठी मी नर्सला एवढे पैसे दिले आहेत. आता जास्त नखरे करू नकोस आणि गोंधळ घालण्याची गरज नाही. मी ओरडून विचारलं, मग तुम्ही इथे निष्पाप मुलींवर असं अत्याचार करता का? तो म्हणाला, हो, अगदी तसंच समज, आणि आता तुझी पाळी आहे. मी कितीही विनवण्या केल्या तरी त्याने माझं काहीच ऐकलं नाही. त्याने माझ्यावर अत्याचार केला. नंतर त्याने मला एक इंजेक्शन दिलं. त्यामुळे माझ्या अंगात ताकदच उरली नाही. माझा आवाजही निघत नव्हता. कदाचित ते इंजेक्शन अशक्तपणा आणणारं होतं, जेणेकरून मी कोणालाच काही सांगू शकणार नाही आणि पळूनही जाऊ शकणार नाही. मग मला पुन्हा माझ्या खोलीत पाठवण्यात आलं. मी फक्त बिछाण्यावर पडलेली होती. डोळे उघडे होते, कान ऐकत होते, पण शरीर हलवता येत नव्हतं. मला माझं आयुष्य आता शापित वाटू लागलं. मी वेडी नव्हते, पण या हॉस्पिटलमधल्या लोकांनी मला खरंच वेडी बनवून टाकलं होतं. पण सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या मनात येत होता की मला इथे आणलं तरी कोणी? मला तर फक्त एवढंच आठवत होतं की मी सासरी होते आणि तिथूनच इथे. तेव्हाच मी ठरवले, जसं मला थोडं बरं वाटेल तेव्हा काहीही करून मला इथून पळून जायचं आहे. पण इथून पळणं खूप अवघड होतं. सुरक्षेची व्यवस्था खूपच कठोर होती. त्या रात्री पुन्हा नर्स मला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी आली. मी कितीही नकार दिला तरीही तिने माझा नकार न ऐकता माझ्यासोबत पुन्हा तशीच वागली, जसं पहिल्यांदा डॉक्टरने केलं होतं. दिवस असेच जात होते. आता 2 दिवस झाले होते डॉक्टरकडे मला नेलं गेलं नव्हतं. कदाचित डॉक्टर कुठे बाहेर गेला होता. माझ्यासाठी एक संधी होती इथून पळून जाण्याची. कारण जेव्हा डॉक्टर इथे असायचा तेव्हा तो मला एक इंजेक्शन द्यायचा. त्यामुळे मी इतकी कमकुवत होऊन जायची की सरळ बिछाण्यावर पडून राहायचे. मी काहीही करू शकत नव्हते. पण गेले 2 दिवस मला कोणतंच इंजेक्शन दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे मी थोडी सावरलेली वाटत होते. मी शांतपणे, हळूहळू व सावधपणे हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचले. तिथे एक गार्ड बसलेला होता. मला त्याची नजर चुकवून बाहेर जायचं होतं. तेवढ्यात मला मागून कोणीतरी येताना दिसलं, म्हणून मी पटकन एका कोपऱ्यात लपून बसले. मी पाहिलं तर तो एक वॉर्ड बॉय होता, जो त्या गार्डशी काहीतरी बोलत होता. दोघेही गप्पांमध्ये इतके मग्न होते की मी दरवाजा उघडून हळूच तिथून बाहेर निघाले. मग मी रात्रभर भटकत राहिले. रात्रीच्या अंधारात मला एक जागा दिसली, एक ढाबा दिसला, पण तो सध्या बंद होता,
कारण वेळ पहाटेची होती. पहाटेचे 4 वाजले होते. मी तिथेच ढाब्याच्या बाहेर जमिनीवर पडले आणि मग तिथे झोपून गेले. सकाळी जेव्हा ढाब्याचा मालक आला तेव्हा तो विचारू लागला, "तू कोण आहेस?" मी अत्यंत वाईट अवस्थेत होते. 2 दिवस झाले काही खाल्लं नव्हतं. माझा आवाजसुद्धा नीट निघत नव्हता. केस विस्कटलेले होता. चेहरा पूर्ण मळलेला आणि घाणेरडा झाला होता. तो माणूस समजून गेला होता की कदाचित कुठल्यातरी हॉस्पिटलमधून आलेली पेशंट आहे. कारण माझ्या अंगावर अजूनही तोच हॉस्पिटलचा युनिफॉर्म होता. तो विचारू लागला, "तू कुठून आली आहेस?" मी त्याला काहीही सांगितलं नाही की मी वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळून आली आहे. मी फक्त एवढेच म्हणाले, "कृपया काही खायला द्या. मी खूप दिवसापासून उपाशी आहे." माझं ऐकून त्याला वाटलं की मी भीक मागणारी बाई आहे, म्हणून त्याने मला जेवायला दिलं. पण मी तिथून कुठेही गेले नाही. तिथेच बसून राहिले. कारण तिथे मला कुठेतरी थोडंसं सुरक्षित वाटत होतं. हळूहळू ग्राहक येऊ लागले, त्यामुळे मला तिथून उठावं लागलं. मी तसेच चालत चालत शेवटी माझ्या आईच्या घरापर्यंत पोहोचले. मी मुद्दाम आपलं रूप अजूनही खराब करून घेतलं होतं, जेणेकरून रस्त्यात कोणी मला ओळखू नये. पण मला माहीत होतं की मी घरात गेल्यावर माझ्या घरचे लोक मला नक्कीच ओळखतील. पण जशी मी माझ्या आईच्या घराच्या दरवाजात पोहोचले, तसं माझं काळीज तुटलं. कारण घराला कुलूप लावलेलं होतं. मी इतक्या आशेने आणि एवढ्या त्रासाने इथे पोहोचले होते. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेथेच थांबले. वाट पाहत होते की कदाचित घरचे कुठे बाहेर गेले असतील. ते कुठल्याही क्षणी परत येतील. पण तिथे कोणीच आलं नाही. शेवटी मी आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा समजलं की या घरच्या लोकांनी त्यांच्या मुलीच्या वेडसरपणानंतर इथे राहणं सोडलं. ते हे शहरच सोडून गेले. पण आता कुठे राहतात ते माहीत नाही. शेजारच्या बाईने सुद्धा मला ओळखलं नाही. कारण माझं रूप इतकं बिघडलेलं होतं. इतकी भयंकर अवस्था झाली होती की जणू मी रस्त्यावर राहणारी भीक मागणारी स्त्री आहे. सकाळपासून रात्र झाली. मी तशीच त्या बंद घरासमोर उभी होते. शेवटी मी पुन्हा त्या ढाब्यावर परत आले जिथे काल रात्री मी राहिले होते. पोट भुकेने जळत होतं. डोकं गरगरत होतं. मला वाटलं कदाचित ढाब्याचा मालक पुन्हा मला खायला काही देईल. माझं आयुष्य मला आता निरर्थक वाटू लागलं होतं. असं वाटत होतं की आता तर आपलं आयुष्य संपवून टाकावं. पण आता जीव देऊन काय उपयोग? कारण मागे रडायला सुद्धा कोणीच उरलं नव्हतं. मी कशी तरी पुन्हा त्या ढाब्यापर्यंत पोहोचले. तिथे पोहोचताच त्या मालकासमोर जाऊन हात जोडले आणि म्हणाले, "मला थोडं अन्न द्या. माझं या जगात कोणीच नाही. मी इथेच तुमच्या ढाब्याच्या मागे जमिनीवर झोपून राहीन. मला इथून हाकलून देऊ नका. आता माझ्यासाठी हेच एकमेव ठिकाण. मी कुणालाही त्रास देणार नाही. तुमच्या ग्राहकांनाही नाही." त्या ढाब्याचा मालक दयाळू होता. तो म्हणाला, "ठीक आहे. मी तुला फक्त जेवण देऊ शकतो. त्यापलीकडे मी काहीच करू शकणार नाही." मी म्हणाले, "तुमचे खूप आभार. मला यापेक्षा वेगळं असं काहीच नको." रात्र झाली होती. मी ढाब्याच्या मागच्या बाजूला जमिनीवर झोपले. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून मला भीती वाटत होती. कारण ही पहिलीच रात्र होती जिथे मी उघड्या आकाशाखाली कोणत्याही छताशिवाय झोपत होते. काल जरी मी थकल्यामुळे झोपले होते, पण आज मात्र एकटेपणानं आणि सुनसान वातावरणात मला झोप येईना. मी जोरात रडू लागले. जमिनीवर झोपलेली होते, पण आता उठून बसले आणि माझा चेहरा हाताने झाकला. मनात खूप काही विचार येत होते. तेवढ्यात अचानकपणे माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी पटकन मागे वळून पाहिलं तर एक भिकाऱ्याच्या वेशातील माणूस माझ्या मागे उभा होता. त्याचा चेहरा सफेद दाढी-मिशांनी भरलेला होता आणि अंगावर फाटके कपडे होते. तो म्हणाला, "मी तुझी सगळी हकीकत जाणतो. मी तुला आधार द्यायला आलोय. तू माझ्यासोबत येशील का?" त्याचं बोलणं ऐकून मला थोडीशी भीती वाटली. मनात आलं, कदाचित हा माणूस सुद्धा एखादा फसवणारा असेल. हा सुद्धा मला घेऊन जाईल आणि पुन्हा माझ्यासोबत काहीतरी वाईट घडेल. पण दुसरं मन म्हणालं, माझ्यासोबत जे काही होणार होतं ते तर आधीच झालं आहे. आता हा माणूस यापेक्षा वाईट काय करणार आहे? मी विचार करत आहे. त्याच्या लक्षात येताच तो म्हणाला, "तू माझ्याशी लग्न करशील का? तू खूपच सुंदर आहेस आणि तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय की तुला काळाने खूप त्रास दिला आहे. मी तुझी फार काळजी घेईन. तुला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. बोल, लग्न करशील का?" मी म्हणाले, "जग मला वेडी समजते आणि हा ढाब्याचा मालक मला भिकारीण समजतो. हे सगळं कळून सुद्धा तू माझ्याशी लग्न करायचं म्हणतोस." तो म्हणाला, "मी म्हटलं ना, मला तुझ्या संपूर्ण आयुष्याची माहिती आहे. तुझ्यासोबत काय काय झालं आहे. तू वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये कशी पोहोचली, सगळं काही मला माहीत आहे.
म्हणूनच तर मी तुझ्या लग्नासाठी विचारतोय. मी म्हणाले, पण तू कोण आहेस? तो म्हणाला, असं समज की देवाने मला पाठवलंय. एक देवदूत आहे जो तुझी मदत करण्यासाठी इथे आला आहे. मी मनात खूप विचार केला आणि मग म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तो म्हणाला, मग चल माझ्यासोबत माझ्या घरी, कारण मी माझ्या भावी बायकोला इथे रस्त्याच्या कडेला एकटीला अशा सुनसान जागी सोडून जाऊ शकत नाही. तो मला त्याच्या मागे थोडं अंतर चालत एका घरात घेऊन गेला. जसं त्याने घराचं दार उघडलं आणि लाईट लावले तसं मी दृश्य पाहून थक्क झाले. त्या घरात सर्व सुखसुविधा होत्या. टीव्ही, फ्रीज, आरामदायक फर्निचर, सुंदर सजावट. मी विचार करू लागले, हा तर एक साधासुधा भिकारी वाटत होता. मग इतकं छान घर आणि सर्व काही असूनही हा भीक का मागतोय? मी अजून हाच विचार करत होते. इतक्यात मी मागे वळून पाहिलं तर तो माणूस त्याची दाढी मिशा काढत होता. मी त्याच्याकडे निरखून पाहत होते. पण अचानक माझ्या तोंडातून किंकाळी निघाली, कारण त्याचं खरं रूप माझ्यासमोर आलं होतं. मी बेशुद्ध होण्यापासून थोडक्यात वाचले, कारण तो कोणी दुसरा माणूस नव्हता, तर तो माझा नवरा अमर होता. पण माझा नवरा तर मेला होता. मग हा कोण आहे? माझ्या डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलं. तो म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी तुला सगळं समजावून सांगतो. मी त्याला पाहून जोरजोरात रडू लागले आणि त्याच्या गळ्यात पडत म्हणाले, तू कुठे गेला होता समर? तो म्हणाला, अगोदर तू शांत बस, मग मी सगळी गोष्ट नीट सांगतो. त्याने मला थंड पाणी दिलं आणि मग माझा हात हातात घेऊन गोष्ट सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, माझा एक जुना मित्र जो अमेरिकेत राहतो, तो माझ्या लग्नासाठी येणार होता, पण लग्नाच्या दिवशी तो आला नाही. त्या रात्री त्याचा कॉल आला. तो म्हणाला, मी आलोय, मला घ्यायला ये. त्याला घेण्यासाठी गाडीत बसून निघालो होतो. माझ्या गाडीमध्ये असतानाच त्याचा पुन्हा फोन आला. मी म्हणालो, थोडं थांब, मी जवळच आहे, पोहोचतोय. ते ऐकून तो म्हणाला, तू विमानतळावर काय करतो आहेस? ही तर तुझ्या लग्नाची पहिली रात्र आहे. मी हसत म्हणालो, तू वेड्यासारखं काय बोलतोयस? अरे तूच तर मला फोन करून सांगितलं ना की तू विमानतळावर आहेस, मला घ्यायला ये. तो म्हणाला, तुला कोणीतरी मूर्ख बनवलंय. मी तुला अजिबात कॉल केला नाही. मी तर सकाळीच फोन करून सांगितलं होतं की माझं येणं कॅन्सल झालंय. मी चकित झालो. मी गाडी चालवत त्याच्याशी बोलत होतो, त्याच्याशी भांडत होतो. मी म्हणालो, अरे मित्र, आजच्या दिवशी तरी मस्करी करू नकोस. मी बायकोला खोलीत एकटी सोडून तुला घ्यायला आलोय. मग माझा विश्वास बसावा म्हणून तो म्हणाला, माझा नंबर चेक कर. माझ्या नंबरवरून अगोदरच तुझ्याकडे कॉलच आलेला नाही. मग मी मोबाईलमध्ये कॉल लॉग तपासून हादरलो, कारण तो कॉल माझ्या मित्राचा नंबरवरून आलाच नव्हता. माझं लक्ष मोबाईलकडेच होतं आणि तेवढ्यात अचानक मागून कोणीतरी माझ्या गाडीला जोरदार धडक दिली. गाडी एका झाडावर आदळली आणि त्यानंतर मी बेशुद्ध झालो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी आमच्या फॅमिली डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. मला फक्त 1 तासातच शुद्ध आली होती. माझ्या शरीराला बऱ्याच गंभीर जखमा झाल्या होत्या. माझे फॅमिली डॉक्टर, जे माझ्या बाबांच्या अगदी जवळचे मित्र होते, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली जी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. ते म्हणाले, अमर, तुझा अपघात नव्हता, तो ठरवून केलेला घातपात होता. मला माहीत आहे सगळं तुझ्यासोबत कोणी केलं आहे. तुझी सावत्र आई, तिने मला भरपूर पैसे देऊन सांगितलं होतं की तुझं मरण गरजेचं आहे. ती म्हणाली होती, अमरला विषाचं इंजेक्शन दे. डॉक्टर म्हणाले, माझं तिच्याशी अगदी जुनं नातं आहे, म्हणून मी तिचं ऐकलं. पैसेही घेतले, पण माझं मन मान्य करण्यास तयार नव्हतं, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला माहीत होतं की ती हे सगळं का करत आहे. खरं तर मी माझ्या बाबांचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या आईच्या मृत्यूनंतर बाबांनी दुसऱ्या बाईशी लग्न केलं. ती बाई माझी सावत्र आई होती. पण माझ्या बाबांनी मरणापूर्वी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली. माझ्या सावत्र आईला हे अजिबात पटलं नाही. तिला वाटलं होतं प्रॉपर्टी सर्व मुलांमध्ये सारखी वाटली गेली पाहिजे. म्हणूनच तिने हा सर्व कट रचला आणि माझा अपघात घडवून आणला आणि त्यानंतर डॉक्टरांकडून मला मृत घोषित करून एक बनावट मृत शरीर माझ्या नावे दिलं. ती आपल्या युक्तीत यशस्वी झाली, कारण सगळ्यांना वाटलं की मी मेलोय. पण डॉक्टर काकांनी मला खऱ्या अर्थाने वाचवलं. त्यांनी मला हॉस्पिटलमधून गायब केलं आणि काही दिवस स्वतःकडे ठेवलं. जेव्हा मी बरा झालो तेव्हा मला तुझी आठवण आली. माझं मन म्हणालं, तू तुझ्या माहेरी येशील, म्हणून मी माझी ओळख बदलली.
दाढी मिशा वाढवल्या, फाटके कपडे घातले आणि भीक मागणाऱ्याचा वेश धारण केला. मी तुझ्या माहेरच्या घराबाहेर रोज पहारा देत होतो, पण तू मला कधीच तिथे दिसली नाहीस. माझ्या मनात अनेक शंका येत होत्या. या लोकांनी तुझं काय केलं असेल? तरीही मी दिवसेंदिवस वाट पाहत राहिलो, कारण मला खात्री होती की एक दिवस तू तिथे परत येशील. जेव्हा तू माहेरी गेलीस तेव्हा तुला पाहून मला खूप आनंद झाला होता. माझ्या मनाला खूप शांती मिळाली होती. पण तुझी अवस्था पाहून खूप वाईटही वाटलं, कारण मला असं वाटत होतं की कदाचित माझ्यामुळेच त्या लोकांनी तुझे हे हाल केले असावेत. जेव्हा तू पाहिलंस की तुझ्या माहेरच्या घराला कुलूप आहे आणि तू तिथून निघून आलीस, तेव्हा मी तुझ्या पाठीमागेच होतो आणि ठरवलं होतं की आता मी जिवंत असताना तुला कोणतीही हानी होऊ देणार नाही. जेव्हा मी तुला रडताना पाहिलं तेव्हा मनात आलं, आता मला तुझ्याशी बोललंच पाहिजे आणि अशा रीतीने मी तुला इथे माझ्याकडे घेऊन आलो. हे घर माझ्या एका मित्राचं आहे. माझ्या बाबांनी दुसऱ्या शहरात एक बंगला बांधलेला आहे, जो त्यांनी माझ्या नावावर केला होता. पण माझ्या सावत्र आई आणि तिच्या मुलांना त्या बंगल्याबद्दल काहीच माहिती नाही. त्या बंगल्याची चावी माझ्या मित्राकडे होती. आम्ही मित्र तेथे जाऊन कधी कधी पार्टी करायचो. मी ठरवलं आहे की तुला तेथे घेऊन जाईन. आपण तेथे जाऊन आपल्या नवीन आयुष्याची नव्याने सुरुवात करूया. एक नवीन, शांत, आनंदी आयुष्य. अमरच्या या सगळ्या बोलण्याने माझ्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यानेही जीवनाची एक मोठी लढाई जिंकली होती. मग मी त्याला सांगितलं की वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत काय काय झालं होतं. हे ऐकून त्यालाही खूप दुःख झालं, पण त्याने मला समजावलं आणि आधार दिला. ते सगळं एक वाईट स्वप्न होतं असं समज. आता खरी गोष्ट ही आहे की मी तुझ्या सोबत आहे आणि तुला आता माझ्यापासून कोणीही दूर करू शकणार नाही. अशा प्रकारे आम्ही त्या बंगल्यावर गेलो. अमरने तेथून कामाला सुरुवात केली आणि आपल्या मेहनतीवर आणि हुशारीवर एक चांगला व्यवसाय उभा केला. आम्ही दोघांनी खूप संयम राखला होता. ज्या प्रकारे त्याच्या सावत्र आईने आमच्यावर अन्याय केला, तिला नक्कीच देव शिक्षा देईल असे आम्हाला ठामपणे वाटत होतं. पण दुसऱ्या बाजूला लोकांनी खूप काही उलटसुलट बोलून माझ्या घरच्यांना त्रास दिला होता. लोक म्हणायचे, तुझी मुलगी अपशकुनी आहे. तिच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू झाला आणि आता ती वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती आहे. हे सगळं माझ्या आईला सहन झालं नाही. त्यामुळे त्यांनी ते घर सोडून दिलं. पण मी मात्र आता माझ्या नवऱ्यासोबत एक साधं पण सुखी आयुष्य जगत आहे आणि मी खूप आनंदी आहे. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.